चला चला पटपट. हा. कसं आहे आपलं आहे ना, हा. हा वाद इथं मिटणारच नाही. नाही ना डायरेक्ट वकिलाकडे जाऊ. ते सोनार कान टोचल बरे असतात ना. हा हा हे काय, घरी वाद जर मिटला असतं तर वकील लोक काल झाले असते तयार. वकील पण इथंच आहेत. त्या बाबतीत ते शेण काढू राहिले. हा या. नमस्ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार काय आलोय तुमच्याकडेच आता. हा हा काय हो? काय आमचा लय मोठा वाद झालाय. या बा कशाला? वकील साहेब हा. या बा तुम्ही ना आता आम्हाला न्याय द्या. बर या बा यांनी ना ह्या मेल्यानी यांनी माई पप्पी घेतली. कुठं हा तिडच घरामध्ये घरातच घेतली. द्यायला तयार नाही. हा द्यायला तयार नाही. पप्पी घेतली. हा 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 पण थांबा थांबा घरात तुम्ही एकटाच होत्या का हा घरात एकटाच होत्या का तुम्ही हा तुमच्या घरात आई वडील कोण नव्हतं का नाही दादा तेव्हा बाहेर जायला होते. मी दादांना आल्यावर सगळं सांगितलं. दादांनी त्याला चांगलं पिसलंय. पण आहे ना याच्यावर आहे ना मला केस दाखल करायची म्हणून तुमच्याकडे आले मी. तुमचा नवरा नव्हता घरी हा नाही 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 याला आहे ना दादा अशी शिक्षा द्या ना या मेलेला का हा डायरेक्ट जेल मध्ये बसला पाहिजे. हा. यांनी पुन्हा कोणाची पप्पी घेतली नाही हा. पाहिजे. बरं का वकील साहेब, पण त्या बाईकडे वरतोंड करून नाही पाहिजे. मग मी घेतली पप्पी. मी तरी काय चुकलोय? मी तुला आवडते बा हा मला आवडली. अहो वकील साहेब तुला काय माहीत पप्पी दिसली का? बाकीच्यांच्या तिकडे जायचं ना कुठे बी तोंड घालायला. आपण मला बाकीच्याची कोणाचीच पप्पी घ्यायची नव्हती ना, म्हणून तर तुझीच पप्पी घेतली. हे बघा बाई काय राहते माहिती का तुम्ही त्याला सैल सोडलं सल ऐका तुम्ही आधी जवळ काय असल म्हणून त्याने डायरेक्ट डेअरिंग केली आणि पप्पी घ्यायची आपण यांनी लायसन काढलं का पप्पी घ्यायची. पण तुम्ही त्याला घरापर्यंत येऊन दिलंच कस काय वकील साहेब काय बोलू राहिले? ते आमचे गावातले येते आमच्या शेजाऱ्याला येते. अहो, पण त्याला कसं काय डेअरिंग केली घरात त्याला आहे पप्पी ना घ्यायची मुडद्याला त्याला पावतच नव्हतं. हा पहिल्यापासून नाही नाही पण मला काय म्हणायचंय ऐका का माझं तुम्ही त्यापर्यंत डायरेक्ट घरात येऊन तुमची पप्पी घेतली कशी काय त्यानं मी काय म्हणते वकील साहेब हा. ते करण्यापेक्षा ना आधी केस लिहून घ्या तुम्ही. नाही, कारण- केस लिहित हा. सांगा. चल, ते आणलंय की, चला. कारण केस महत्वाची चला, आहे. बोला. म्हणजे कसं आहे सांगा याला ना आहे सांगा ना- तुमचं हा माझं नाव शांताबाई बर शांताबाई भास्कर भास्कर आगलावे. आगलावी बर हा सांगा तुझं नाव सांगा हा माझं गंगाराम गंगाराम रामचंद्र रामचंद्र वाटलावे. वाटलावे बर हा. हा तुमच्या मुलीच्या बापाचं नाव सांगा भास्कर. हा भास्कर भास्कर दामोदर शिंदे. हा भास्कर दामोदर काय तू नाही नाही याची आठ काय हो भास्कर दामोदर आगलावे. आग लावे आग लावे. भास्कर दामोदर आगलावे. बर बर तुमचं केस नोंदवून घे बर हा. तुमचं काय घेतलं घरात ये ना पप्पी. पप्पी घेतली. बर गंगारामने घरात घुसून घरात घुसून न विचारता न विचारता आमची पप्पी घेतली. 2 मिनिटं हो, मला लिहू हा, देऊ लिहा. सर लिहावं लागलं काय त्यांना लिवा. एक मिनिट तुम्ही आता बोलू नका मला नका पुढचं काय लिहायचं बर वकील मी का तुम्ही आहे? दादा ते वकील आहे, बरोबर लिहतील. तुम्ही शांत बसा. सॉरी थांबा सॉरी. एक मिनिट ऐका गंगारामने घरात जाऊन एकटी बाई पाहून शांता आग लावे ना हो आग लावे. आग लावे यांच्या घरात घुसून डायरेक्ट बाईची पप्पी घेतली म्हणून आता आम्ही यांच्यावर केस करत आहे बस हा? हा. ओके हा गंगाराम काय करायचं आता याचं आता हे बघा, मी तुम्हाला वकील साहेब पहिलेच बोलले, हा. मला आवडली, मी पप्पी घेतली. पाहिलं त्याच्यात का बोलणं? माझं काय चुकलंय मला पाहिलं का तेवढंच सांगा. बोलणं? हे बघा आता कसं आहे, तापू नका आता कसं आहे बा कुठंतरी काहीतरी दोघांची चुकीला असेल तिकडे मला साहेब, सांगा बघा, आवडली. साहेब दोघांचं चुकेले म्हणू नका. दोघांचं कस काय चुकेले? त्याला लाज नाही वाटत का माई पप्पी घ्यायला? हा, आम्ही जातो का त्याच्या घरी? ते तिकडे ढुकून तरी पाहतो का? बाई हा? मला काय म्हणायचं एक मिनिट ऐकायचं का तो माणूस आहे बघा डायरेक्ट डेअरिंग करू शकत नाही एका हाताने टाळी वाजते का वकील साहेब? पप्पी घ्यायला बारो डेअरिंग करीत नाही एक जणात ठेवा हा. वकील साहेब तुम्ही त्यांची बाजू घेऊन नाही, राहिले. नाही, नाही. मला बा तुम्ही बाई माणूस आहे तोय माणूस आहे कोणाला बदनाम करणं हे चांगलं नाही एक जणात हा. ठेवा कायदा काय सांगतो दोन्ही जर जवळ येत असेल तर तो माणूस डेअरिंग करेल ना हा, तसं कसं काय करेल डेअरिंग मी तर बळ्याने डेअरिंग करीन का? अहो, मला अहो, सांगा वकील साहेब माई काहीच चूक नाही याच्यामध्ये. अहो त्यांनी बळजबरीने घेतली. आता काय सांगू अरे तुम्हाला? बाईचा नकार तू कसं काय बळजबरी केली रे आम्ही कसे काय बळजबरी घेतली तवा? मी म्हणले ना, ती मला आवडली, मी घेतली. आता हे बोलणं चुकीचं आहे ना. आवडलेल्या वस्तू लगेच घ्यायच्या असतात का? अरे दादा कायद्याला मान्य नाही आवडली म्हणजे काय तुला देतील ना खडे फोडायला टाकून आता हा? हा? कुशाल म्हणतो मला आवडली मी घेतली. बाई माणूस आहे ती मग असू द्या की. पहा. हे बघा वकील साहेब कसं आहे तुम्हाला एक सांगा, हा. माणसाची म्हण हा. आहे, खुल्ला ठेवलं की कोणी पण उचलून नेणार. मग तसाच आहे ना, हा. आता आवडली तर घेतली. पहा पाहिलं का पहा वकील बोलणं साहेब? हा? किती आडबंग बोलणं आडबंग. काय झालं धरून बोलणं केचवाला. हो आम्ही खुल्लं ठेवू नाही तर काय करू? तुम्हाला घेणं काय पडलंय? हा?
बघा आहे का वकील साहेब, आता तुम्ही मला सांगा असं खुल्लं ठेवल्यावर घेईल का नाही? हा काय चुकतंय माझं? हा कधी पण तुमच्या घरी येतोय कोण हा काय माहिती या मुडद्याचा डोळाच होता किती अहो दिवसापासून. लोभ आहे आमचा वाला थोडक्यात वकील म्हणजे. साहेब 2 वर्ष झालं यांच्या घरी जातोय. काय म्हणले लोभ आहे? लोभ आहे आमचं प्रेमाचं नातं आहे. हा, 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 हा. मग यांनी पार इथपर्यंत मजल गेली याची नाही, वाली. नाही, नाही, मग बरोबर तुम्हाला लोभच नाडला. तुम्ही अहो जरा काही किती- लोभ बीब नाही आमचा काही आता नातं बाप काय नाही. सांगतोय बाय बाय तुम्ही खोटं नका बोलू. तो निसा यायचा जायचा म्हणून त्यांनी लगेच स्वतःच हे करून काय घेतला. तुम्ही किचन परत गेले अहो, साहेब. लोभ असल्यामुळे अहो लोभ ठेवणं काय चूक आहे का मग? लोभ ठेवणं आपली संस्कृती आहे. एकमेकांसंग प्रेमाने वागलं पाहिजे, एकमेकाच्या हे घरात बा, गेलं पाहिजे. वकील साहेब हा. आम्ही ना फक्त ते आले का आम्ही त्यांच्याशी बोलायचो बा चांगलं हाय हा, हा. आपले शेजारी म्हणून हा, बरोबर. मग यांनी इथपर्यंत जावा का? हा? मी लगेच पप्पी घ्यावा का? अहो, नुसतं जाणं नव्हतं वकील साहेब, जेवण खाणं सगळं होतं. अजून काय सांगायचं सांगा? मग त्याचे उलटं- उपकार फेडू राहिले का तुम्ही बरं आमचे? का हा? वकील साहेब, उलट मला म्हणायचे हा गंगाराम ये बाबा घरी जेवायला फोन करून. हा. अजून काय चुकलं माझं? फोन कोण करायचे? हा हे वकील साहेब जेवण करायला ये ओळख आहे मानल्याने मग याच्यात काय बिघडलं? मग यांनी काय लगेच पप्पी घ्यायची का? हा अहो पण एक दिवस बोलावला ओळख आहे हा? अहो एक दिवस म्हणजे काय आम्ही काय रोज रोज बोलायचं काय आमचं काय लय वर आलंय काय? 2 वर्षात तुम्हाला मी सांगू का हा. 130 वेळा मोजून मी जेवायला गेलोय. नाही नाही हा. आमचं काय धान्य धुणे लय वर आले की याला खाऊ घालायला. आता विचार करा तुम्हीच. बरं गंगाराम हा. आता मागात पडून राहिले या गोष्टी ना हा. कशी शेवटी ती बाई माणूस आहे एक जण ठेव तो डायरेक्ट एवढा अत्याचार नव्हता करायला लागत माहितीये का? आता मी काय अत्याचार केलाय? काही नाही आता तू तर खडी फोडायला जाणार आहे. साहेब याला ना टायर मध्ये घाला. तुम्ही कलम लिहून घ्या चांगला जबरदस्त. मी जात नाही. हा. या बा, बरं का वकील साहेब? तू शिस्तीत आजच्या आज जर आणून दिली नाही ना काय तर मग तू ये हा, हा. तुला सांगते हा. आमची ती मी तयारी आहे. देत नाही आणून. नाही देत नाही अहो आता पप्पी घेतल्यावर कसं काय देतील रिटर्न त्याला हो, हा? का म्हणून नाही, देता येत नाही, नाही? का देता येत नाही? याची तयारी पाहिजे फक्त. याची तयारी पाहिजे. पप्पी परत आणून दे. मी आणि देत नाही. पहिली पप्पी आणून दे. मी आणून हा. देत बरं नाही. एक मिनिट घ्या बा. हा. तुम्ही मावाला घ्या बरं माल देता तुम्ही परत काय काय घ्या काय घ्या बरं काय? पप्पी घ्या बरं ओ देवा. काय ही- बोलू ही राहिले? पप्पी आणि मग ही नाही देता येत परत. आणि मग पण यांनी जी आमची पप्पी नेली ना आमची कुत्री पाळलेली कुत्री ती यांनी परत आणून द्यावा. हा पप्पीला घेऊन मी तर याला गेला खडी फोडायला पाठवा. या बाय माय पप्पीला आणून दे नाही तर तू पाय मग हा. मी देणार नाही. आला का वकील साहेब किती रांगडा आहे पा अरे काय तुम्ही मग वकिलाला येड्यात काढले येड्या हो. काय कस काय कस काय येडत नाही, काढलं? येड्यात नाही काढले मग काय केलं तुम्ही हा? काय बरं, येडत तुम्ही काढलाय? काय झालं येड्यात काढायला लागले बा अहो आम्ही काय केलं चांगलं सांगू काय राहिलो ना सत्य- आम्ही. अरे सत्य काय का? करू तुम्ही पप्पी घेतली ना पप्पी घेतली मी त्याच्या कायद्यानुसार बोलून राहिलो म्हणजे? हा? म्हणजे आणि काय तुम्ही माझ्या मावाली पप्पी घेऊन गेला आणि मग गेलाच आहे ना ए तू देणार गेली आहे का का नाही? शिस्तीचं? मी देणार नाही. त्या बाई देणार नाही म्हणतो. वकील साहेब पहिली केस टाका म्हणजे तुमची कुत्रीचं नाव पप्पी का हा, मग मग तुम्हाला तुमच्या काय घरात तू घेऊन गेला का हा तुम्हाला काय मी- वाटलं ही अशी पप्पी घेतली असं? मला वाटतं तुमची पप्पी घेऊन गेला का नाही अहो, ना. वकील साहेब काय बोलू राहिले तुम्ही ए देवा आधी सांगायचं ना असं मला मग आम्ही कवच्या आम्ही ते बॉम्बच्या सांगू मारू राहिलो राहिलो ना. ना तुम्हाला का आपले- आमची पप्पी घेऊन गेलाय तो म्हणून करे हा? अरे देव टाकलं काय कामाची आहे तुला हे बघा वकील साहेब एक सांगू का मी हा. त्या पप्पीला आहे ना हा. माझा लाळा लागलाय. मी रस्त्याने जर आलो ना हा. ती डायरेक्ट माझ्या मागे पळते. मी म्हणलंय की त्यांना हा. घेऊन जा पण ही म्हणते ना घरी आणून दे. ती जातच नाही तर मी तरी काय करू? यांनी बांधून ठेवली मी ती. बांधून नाही ठेवली घरात हा. मोकळी आहे बघा तुम्ही. बरं नको आता आज करू त्यांच्या घरात ते बांधून टाकतील आणि तू काय आता नेऊ नको आणि ते आणून घाल त्यांच्या घरी हा. नाही तुला मागत पडे केस केली त्यांनी नाही नाही साहेब हा आहे ना असा रखानेच येणार नाही त्याला येणार टायर मध्ये नाही. जेव्हा फटके हा. बसाल ना मग स्वतःहून पप्पी आणून हा, द्या. हा बरोबर आणून येऊ का घाल. आम्ही मग आता? मागात पडेल तुला बरं का एक काम करा माझ्या घरी चला. हा. आणि ती येत असली तर घेऊन जा. माझं काय चुकलं हा, वकील त्या साहेब? पाय. जशी नेली ना तशी आणून द्यायची हा. आणि तुझ्या घरी यायला रिकामा नाहीये हा आणि परत यांच्या घरी जाऊ नको हा बरं बरं. आणि हा? जर हा. ना पप्पीकडे कानी डोळा करून पाहिलं ना तो मग गाठ परत माझ्याशी. आम्ही शांत आहे हा. तिथं लाटून काढला असतं याला पण आम्ही. वकील साहेब आता आहे ना ती मी आणून देतो. हा. पण परत जर ती माझ्या मागे आली तर मग मी काय देणार नाही. नाही हा, आम्ही येऊ. येऊनच देणार नाही आम्ही तुमची आता. पप्पी आहे, तुम्ही बांधून टाका ना चालेल, हा, चालेल, बांधून चालेल. टाकीतो आम्ही. चला हो थँक्यू या, येऊ या. का? येऊ मग हा, या. ओके हा, येऊ का? हा, या, चला. या. आपल्याला येड्यात काढले यांनी, हा म्हणजे मी काय त्याचं कालून ना मला माहिती सगळं आणि ते मला माहिती अहो पप्पी घेऊन गेला आणि पप्पी द्यायला आणि मला अगोदर हेच बहाणं वाटलं का बुवा ही पप्पी घेऊन गेला काय मग नंतर त्याने सांगितलं मला अहो